दरम्यान मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून भाजपने शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत। आंदोलनाच्या षडयंत्रामागे शरद पवारांचा हात आहे असा आरोप भाजपने केलाय। तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप हा पोरकटपणा आहे। मनोज जरांगे आणि माझा काडी मात्र संबंध नाही असा पलटवार शरद पवारांनी केलाय। जबाबदार लोकांचं ते वक्तव्य आहे। जबाबदार लोक इतकं फोर्सच बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही। मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक लोकांचं वक्तव्य पाहिलं। जरांगेच्या संबंधीचा माझा संबंध हा जर विचारात घेतला तर त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्यानंतर त्यांना भेटायला पहिला मी गेलो होतो आणि त्यांना भेटून एवढं सांगितलं की तुमच्या मागण्याच्या संबंधीचा अर्ज मी समजू शकतो, पण दोन समाजामध्ये अंतर वाढेल असं काही करू नका। महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे टिकेल अशी करा। तुमच्या मताच्यासाठी आग्रह समजू शकतो, पण इतर समाजाच्या संबंधी कटुता ही योग्य दिसणार नाही। एवढं फक्त वादन त्यांचं संवाद झालं। त्यानंतर आज अखेर एका शब्दाने अजून त्यांचं बोलणं नाही ना भेट नाही, आणि असं असताना या दोघांनी त्याच्यात खरं मुख्यमंत्री नाहीत उपमुख्यमंत्र्यांचं हे स्टेटमेंट अशा प्रकारचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।